संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 या वर्षी झालेल्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावरील प्रश्न। तर ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे, म्हणजेच ते तुम्ही सॉल्व पण करणार आहे। बट तो प्रश्न तुमचा बरोबर येण्यासाठी सुरुवातीला तुम्ही या लेक्चरला व्यवस्थित बघा आणि शक्य होत असेल तर नोटबुक घेऊन हे सर्व पॉइंट्स तुमच्या बुक्समध्ये उतरून घ्या। मी तुम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ कव्हर करून देणार आहे आणि नंतर याच्यानंतर कोणत्याही एक्झाममध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 वर जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही। ठीक आहे, बघा आता 1993 मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन तज्ञ दलाने एक मसुदा तयार केला होता आणि तो संसदेमध्ये संमत झाला होता आणि याच आधारावर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 करण्यात आलेलं होतं। मग काय होतं बघा, या धोरणाचे 3 उद्दिष्टे आहे। जसं एक तातडीचं उद्दिष्ट होतं, एक मध्यावधी उद्दिष्ट होतं आणि एक दीर्घकालीन उद्दिष्ट होतं। तर परीक्षेमध्ये तुम्हाला तातडीचं उद्दिष्ट विचारलं तर तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला मध्यावधी विचारलं तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि दीर्घकालीन म्हटलं तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला फक्त राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची फक्त उद्दिष्टेच विचारली तर तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। म्हणजेच प्रश्न काय विचारला पहिल्यांदा हे बघणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर आपण ते नंतर पुढे बघणारच आहे, प्रश्न कसे विचारले जातात ते तुम्हाला मी सांगणारच आहे। तर बघा आता उद्दिष्टामध्ये तातडीचे उद्दिष्ट कोणते होते, ठीक आहे, त्यापैकी मेन आपण घेतलेले आहे। तातडीचे उद्दिष्ट हे 2002 पर्यंत होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्यानंतर मध्यावधी उद्दिष्ट म्हटलं तर 2010 पर्यंत होतं, हे तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे। आणि दीर्घकालीन उद्दिष्ट पुढे दिलेले आहे। तर तातडीचं उद्दिष्ट म्हणजे काय, जे लवकरात लवकर साध्य करता येईल, तर त्यामध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा, त्यानंतर संतती नियमन करणे आणि एकात्मिक आरोग्य सेवा पुरवणे त्या संबंधित हे तातडीचे उद्दिष्ट होते। ठीक आहे, जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की तातडीचं उद्दिष्ट काय होतं तर त्याच्यामध्ये आरोग्य पायाभूत सुविधा, संतती नियमन आणि एकात्मिक आरोग्य सेवा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की मध्यावधी उद्दिष्टे कोणती होती तर ते 2010 पर्यंत होती, तर कोणकोणती होती, तर शिशु मृत्यू दर हा 30 पर्यंत आणायचा होता, माता मृत्यू दर हा 100 पर्यंत आणा लागत होता, त्यानंतर बघा जन्मदर हा 21 आणायचा होता आणि जनन दर हा 2.1 ठेवायचा होता। ओके, तर हे लक्षात घ्या एकदा। शिशु मृत्यू दर म्हटलं तर 30 पर्यंत, माता मृत्यू दर म्हटलं तर 100 पर्यंत, ठीक आहे, त्यानंतर जन्मदर म्हटलं तर 21 पर्यंत आणि जनन दर जर म्हटला तर 2.1, ठीक आहे, हा 21 आहे आणि हा 2.1 आहे। आणि हम दो हमारे दो लक्षात घ्या, हा प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये। हम दो हमारे दो हे तत्व कोणत्या लोकसंख्या धोरणाशी संबंधित आहे, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 शी संबंधित आहे। आणि भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे। ठीक आहे, तर बघा आता आणि दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे तर 2045 पर्यंत लोकसंख्येचे काय करणे, स्थिरीकरण करणे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या। मग या धोरणानुसार 2010 पर्यंत लक्षात घ्या, या धोरणानुसार 2010 पर्यंत काय उद्दिष्टे गाठायची होती पुन्हा एकदा बघू आपण। शिशु मृत्यू दर 30 पर्यंत आणायचा होता, जन्मदर हा 21, माता मृत्यू दर म्हटलं तर बघा 1 लाख जिवंत बालकांच्या जन्माच्या मागे किती माता मृत्यू पावतात त्या आधारावर हा दर काढला जातो। तर माता मृत्यू दर 100 पर्यंत आणायचा होता। त्यानंतर बघा 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत सक्तीचे द्यायचे होते, संस्थात्मक प्रसूतीमध्ये प्रमाण 80% आणायचं होतं, तर प्रशिक्षित व्यक्तीमार्फत प्रसूतीचं प्रमाण 100%, जन्म मृत्यू लग्न आणि गर्भधारणा यांची नोंदणी 100% झाली पाहिजे। मात्र इथे एक लक्षात घ्या, इथे पण 100% आहे, फक्त संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण हे 80% असलं पाहिजे, म्हणजे दवाखान्यामध्ये वगैरे जन्म मृत्यू लग्न आणि गर्भधारणा यांची नोंदणी 100% पर्यंत झाली पाहिजे। मुले व मुलींची प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील गळतीचं प्रमाण हे 20%च्या खाली आणायचं आहे। ठीक आहे, म्हणजे काय बघितलं, शिशु मृत्यू दर पाहिला आपण 30 आणि हे जे इथं बघितलेलं आहे गळतीचं प्रमाण ते झालं 20। तर या पद्धतीनं जर तुम्ही एवढे पॉइंट्स लक्षात ठेवले तर परीक्षेमध्ये येणारे प्रश्न तुमचे नक्की सुटतील। चला तर मग आता आपण बघूया ते 2 क्वेश्चन कोणते आहेत ते। तर बघा MPSC ने यावर प्रश्न कसा विचारला, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक, तर बघा आपल्याला तात्कालिक कारण विचारलेलं, आपण 3 प्रकारचे कारण बघितले, तात्कालिक, मध्यावधी आणि दीर्घकालीन। तर आपल्याला तात्कालिक विचारले तर आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, तर यस हेच त्याचं उत्तर आहे अ नंबरचं। कारण बघा एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे, हे 2.1 पर्यंत आणणे, ठीक आहे, तर हे आपल्याला मध्यावधीमध्ये बघायला मिळेल। आणि सार्वत्रिक लसीकरण करणे हे आपण पाहिलेच नाही, त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन इथे कट होते आणि सरळ आन्सर आहे याचा चौथ्या नंबरचं, म्हणजेच अ जे होतं ते बरोबर होतं। त्यानंतर दुसरा प्रश्न राज्यसेवेमध्ये कसा विचारला ते बघूया आपण।
बघा आता जी अलीकडे राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये प्रश्न कसा विचारला, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे ध्येय साध्य करण्यासंदर्भात आहे. आता बघा इथं तुम्हाला ना तात्कालिक विचारलं, ना मध्यावधी विचारलेला आहे, ना तुम्हाला दीर्घकालिक. म्हणजे आता इथं सर्वच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. म्हणजे प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला कळलेलं असेल या छोट्याशा लेक्चरमधून. हे बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही गुणवत्तापूर्ण अभ्यास केला पाहिजे. गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर बघा मुले आणि मुली दोहोंच्या बाबतीत प्राथमिक माध्यमिक शाळा पातळीवर गळती आपण 20% बघितली होतं. ठीक आहे, हे 30% नव्हतं. ओके, त्यामुळे अ ऑप्शन कट झाला. कुठे कुठे अ आहे, इथे आहे कट. त्यानंतर जन्माच्या वेळचे दर हजारी अर्भक मृत्यूदर जे आपण शिशु मृत्यूदर पाहिला होता तो 20 पेक्षा कमी नाही, तर आपल्याला 30 पेक्षा कमी करायचं. म्हणजे 30च्या ठिकाणी 20 आणि 20च्या ठिकाणी 30 केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे बी स्टेटमेंट चुकलेलं आहे. ठीक आहे, इथे पण अ स्टेटमेंट चुकलेलं आहे. मग बी कुठे आहे, इथे आहे, इथे आहे. डायरेक्ट तुमचं ऑप्शन तुम्हाला 4 नंबरचं मिळून जाते, कारण आपल्याला योग्य विचारलं होतं म्हणून. आता सी आणि डी बरोबर आहे का एकदा चेक करू आपण, कारण आपण हे पूर्ण अभ्यासलेलं आहे. जन्माच्या वेळचे माता मृत्यू गुणोत्तर दर लाखामागं बघितलं होतं, 100 पेक्षा खाली आणायचं होतं. आणि जन्म मृत्यू विवाह गरोदरपणा, ठीक आहे, आपण ज्याला गर्भधारणा हा शब्द घेतला होता, या संबंधी 100% पर्यंत आपल्याला नोंदणी साध्य करायची होती. यस डेफिनेटली. सो सी आणि डी काय आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला आता कळलेलं असेल. ठीक आहे, तर या पद्धतीनं आता तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर मी तुम्हाला सांगतो की तुमचा प्रश्न बरोबर येणार म्हणजे येणार. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. टेक केअर.